बिग बॉस मध्ये आपल्या प्रणित भाऊ सोबत असं काय झालं की ते डायरेक्ट रडायला लागले. थांबा थांबा पुढे तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही आग्राची विनंती. मग पब्लिक बोला ओगल हेबा कुलीची मॉडेल हॅशटॅग रितांश ब्लॉगर. खूप दिवसापासून मला सकाळी झोपच येईना. मी 2 वाजता झोपून सकाळी 5 ला उठलो. पहिले केमिस्ट्रीचा अभ्यास केला. किती दिवस झाले अभ्यास करून तरी लक्षातच येईना. तर अभ्यास संपून मग 6:30 वाजता व्यायाम केला. तुम्ही म्हणसान ब्लॉगरच्या मागे एवढी धावपळ कशासाठी? तर आपला सुरू आहे चॅलेंज. फक्त 60 दिवसात 12वी 70% आणायचा. आज आहे डे 3. व्यायाम संपून चहा पिला. काय तर चहा सोडतो म्हणे, चहा सुटते का तुम्हीच सांगावा. भावांनो, एक मनातून गोष्ट सांगायची होती तुम्हाला. आपला सुरू आहे सध्या डाऊनफॉल. तर सपोर्ट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. कारण तुम्हाला तर माहिती आहे आपल्या मागे किती धावपळ सुरू आहे. पहिले तुम्ही जसा सपोर्ट करत होते तसंच आता करा. मग दुपारी सोयाबीनची भाजी आणि हरभऱ्याची भाजी सोबत ताव मारला. एवढं पाहतो आम्ही, एवढं भर लक्षात राहायची आणि अभ्यास आम्ही एवढा करतो आणि एवढं की लक्षात नाही राहत. नंतर फ्री टाइम मध्ये रील्सा पाहिला. तेवढ्यात आपल्या प्रणित भाऊची रील आली. प्रणित भाऊ त्यांची स्टोरी सांगत होते. भाऊची स्टोरी ऐकून मी इमोशनल झालो. आज तो दिवस आहे की मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम वोट करणार आहे. आणि माहिती आहे का कोणाला? आपल्या आवडत्या क्रिएटरला, बिग बॉस मध्ये. ते पण मी तर सकाळी 4:55 वोटिंग करून अभ्यासाची सुरुवात केली. तुम्ही आपल्या प्रणित भाऊला वोट केलं का नाही? नशीन केलं तर लवकर करा. 99 वोट. मराठी माणसाला सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून सपोर्ट करा. मग संध्याकाळी मराठीचा अभ्यास केला, व्याकरण केलं. आज डे 3 इथे संपवतो. भेटू मग न्यू ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.